बघा, काही काही जणांना गॅम्बलिंगची सवय असते. मग तुमच्याकडे येतात अशा केसेस? मी का मुद्दामून डिस्कस करते, की ही एक सामान्य ह्याच्यामध्ये ना भरपूर अशी ॲडिक्शन्स आहेत. म्हणजे फक्त अल्कोहोल, स्मोकिंग, ड्रग्स नाहीये, तर अगदी गॅम्बलिंग पण आहे. काही नाही तर हल्ली सोशल मीडियाचं ॲडिक्शन आहे. राईट, राईट. मग तुम्ही काय त्यांना जाऊन सांगणार, की हे योग्य नाही तुमच्यासाठी? नाही, नाही, असं बोललं तर शक्यच नाही ना. असं जर बोललं तर मग सोपं झालं असतं. मग आमच्याकडे कोणीच आलं नसतं. असं सांगून जर समजलं असतं. हां, त्यांना तिथे बोलल्यानंतर त्यांना पहिल्यांदा समजून सांगितलं जातं. त्यांना समजलं पाहिजे, की नाही याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्यांची इच्छा पाहिजे म्हणजे. इच्छा पाहिजे. म्हणजे बरेचसे पण गॅम्बलिंग म्हणण्यापेक्षा शेअर मार्केट किती चांगला विषय आहे. पण शेअर मार्केटमध्ये आजपर्यंत सगळ्या ट्रेनरने सांगितलं, की स्ट्रॅटेजी ही 10% आहे आणि सायकोलॉजी ही 90% आहे. हा पण नेमकं स्ट्रॅटेजीवर जास्त काम केलं जातं, सायकोलॉजीवर होत नाही. म्हणून तो लाखो लोकांचे पैसे गेलेले असतात आणि ते मिळवण्यासाठी तोच एक आपल्याकडे शेवटचा मार्ग आहे. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही येणार नाही, माहीत नाही, असा काहीतरी न्यूनगंड तयार झालेला असतो आणि कळत नकळत कुठनंही पैसा आणून त्याच्यातच टाकणं आणि त्यातूनच आपल्याला पैसे मिळू शकतात, हा त्यांचा भ्रम आणि भास असतो फक्त. तुम्ही केली अशी एखादी केस गॅम्बलिंगची? भरपूर आहेत मॅडम. म्हणजे एक मध्यंतरी वाईवरनं एक केस आली होती. तर त्याला रमी वगैरेचे काय आता चालतं, जे आपण पाहतो तेच करतो, है ना. आणि त्याने ते इतकं हे केलं होतं आणि त्याला पैसे मिळायचे, परत घालवायचा, पैसे मिळायचे, असं नाही म्हटलं तरी 2-2.5 कोटी रुपये त्याने घालवलं. बापरे! हां, पण त्याच्यासाठी 5-10 हजार रुपये ट्रीटमेंटला नव्हते पैसे. म्हणजे त्याची इच्छा होती. हां, पण त्यानंतर तो आला, ट्रीटमेंट केली, त्यातून तो पूर्णपणे बाहेर पडला. घरचे त्यानंतर मला भेटायला आले, की सर तुमचे उपकार आम्ही, आणि बरं त्याला 2 मुलं होते, बायको होती, सगळं होतं. फक्त चुकीच्या गोष्टींमुळे आणि त्या टेन्शनमुळे मग व्यसनांकडे माणूस कधी जातो, तेव्हाच तर जातो. पण मग ते परत रिलॅप्स नाही होत. नाही, हे परमनंट आहे. कारण हिप्नोथेरपी सबकॉन्शियस माइंडला ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो, बघा कोणती सवय, आता एखाद्याला लवकर उठत नाही, ही सवय लागलेली आहे. हो. हां, तुम्हाला अलार्म कधीच उठवत नाही. तुम्हाला तुमची जबाबदारी उठवत असते, है ना. तसं हे जे काही बदल आहेत, हे जर बदल आपण जर सबकॉन्शियसली जर आपण त्याला जर प्रोग्राम केलं, पण 90 डेज, जसं मगाशी सांगितलं, कोणती सवय लागण्यासाठी कमीत कमी 66 दिवस लागतात आणि जुना पॅटर्न ब्रेक होतो 66 डेजमध्ये आणि 90 डेज आपली प्रोसेस चालू असते. म्हणजे मला जर सकाळी लवकर उठायचं असेल, तर मला 66 दिवस अलार्म लावायला लागेल? नाही, हां, लावायला लागेल, पण कधी? 66 दिवस? सकाळी नाही, मग? हा रात्री लावायचा असतो. अलार्म हा सकाळी कधीच लावायचा नाही. रात्री बघा 10, 11, 12 त्याच्याशिवाय, आणि झोप येत नाही म्हणून आपण मोबाईल घेतो आणि जिथे इंटरेस्टिंग गोष्ट असेल तिथं झोप लागणारच नाही, कारण मोबाईलमध्ये सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. हां, तुम्ही 9ला अलार्म लावा, 10ला तुम्ही झोपला पाहिजे. हां, काही दिवस तुम्हाला झोप येणार नाही, पण कालांतराने ती झोप यायला सुरुवात होईल. पण तुम्हाला शेड्यूल बदलावा लागेल. पण त्याच्यामध्ये म्हणजे हल्ली बरीच मुलं बघतो ना आपण, बरीच मुलं की 2, 3, 4 पर्यंत जागी असतात. म्हणजे ते काय काय चालू असतं त्यांचं. अशा वेळेला हिप्नोथेरपीने त्यांना आपण लवकर झोपवू शकतो. सगळं शक्य आहे म्हणत, अशक्य ते शक्य करण्याची ताकद ही आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनात आहे, है ना. हां, फक्त त्यांची इच्छा असणं गरजेचं आहे. मी परत बोलतोय. मग ते बरोबर आहे, पण अंतर्मनात जर मी ठरवलं की मी राजाजींकडे जायचंच नाही, तर मी काय करायचं? हां, मग तुम्ही नाहीच येणार तुम्ही. हां, म्हणजे पहिला प्रश्न आमचा तिथेच तोच असतो, की म्हणजे काउन्सिलिंगमध्ये आप आए गए हो या लाए गए हो. हां, तुम्ही स्वतःहून आला तर तुम्ही बाहेर पडणार, पण लाए गए हो तर मग अवघड आहे. मग त्याच्यासाठी काउन्सिलिंगला 1-2 सेशन लागतात. मग त्याची तयारी पाहतो आपण, तेव्हाच आपण हिप्नोथेरपीसाठी घेतो. हां, आईवडील पैसे भरायला तयार असतात म्हणून नाही, पण तुमचे पैसे आणि आमचा वेळ दोन्ही महत्त्वाचा आहे. दोन्ही वाया नाही गेलं पाहिजे, या तत्त्वाने मी काम करतो. आता आपण म्हणतोय ना की मानसिक सगळं आहे, इमोशन्स, भावनांमध्ये आहे. तर सायकोसोमॅटिक इलनेस म्हणजे मनोकायिक, म्हणजे असं मॉडर्न सायन्सनी बघितलेलं आहे की आहे काय जे आहे ते मनातच आहे, पण त्याचा आपल्या शरीरावर परिणाम जसा आपल्याला दिसतो, म्हणजे सारखं चिंता करणं, झोप न येणं, चिडचिड होणं, हे तर बघतोच आपण. आणि स्ट्रेस, हल्ली जो स्ट्रेस जो फार झालेला आहे, त्या स्ट्रेसमुळे बॅकएक, नेक पेन आणि हे सगळे जे आजार, म्हणजे ब्लड प्रेशरसुद्धा वाढतं स्ट्रेसमुळे. आणि त्या स्ट्रेसमुळे असं म्हणजे असं दिसतं आता की स्किनचे सोरायसिस आहे, एक्झिमा आहे.
दमा उफाळतो. तर हा स्ट्रेस जो आहे, तो बाहेरच्या परिस्थितीमुळे असतो नाही का? माझा जॉब गेला, माझा रिलेशनशिपमध्ये गडबड आहे, तर तो स्ट्रेस होतो. मग तुम्ही काय करणार त्यावेळेला? हा जो काही ट्रेस आहे, हा पहिल्यांदा तुम्ही बोललात ते बरोबर बोलला, की हे बाहेरचं ट्रॅफिक आहे ना. तसं जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्यांना माझ्यापर्यंत पोहोचता येत नाही, त्यांना मी हेच सांगतो की मेडिटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मेडिटेशन जसं की आणि लोकांना ते करता येत नाही. मग आम्ही सांगतो जे करायचं नाही, तेच तुम्हाला करायचं. जसं की आपण टेरेसवर उभे आहोत किंवा बाल्कनीमध्ये उभे आहोत आणि ट्रॅफिक पाहतोय, है ना. आपण साक्षी भावाने ते पाहत असतो, है ना. आपण काही विचार नसतो त्यावेळेस. सेम तसंच ज्यावेळेस आपण मेडिटेशनमध्ये बसतो आणि ज्यावेळेस विचार येतात, ते जे ट्रॅफिक आहे, त्याकडे तुम्हाला साक्षी भावाने पाहायचं आहे आपल्याला. आणि ते जर जमत नसेल, तर प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं विपश्यना केंद्र आहेत सगळ्या ठिकाणी. त्यानंतर ब्रह्मकुमारीच्या आपल्या घराच्या जवळपास 5-5, 10-10 किलोमीटरच्या अंतरावर सेंटर्स आहेत. तर तिथे जाऊन बसून तुम्ही मेडिटेशन करून, कारण तिथे गेल्यानंतर तिथलं वातावरणच तुम्हाला त्या अवस्थेत घेऊन जातं. हां, पण कुठेतरी ती सवय लागणं गरजेचं आहे आणि सवय कधी लागेल? तुम्हाला तिथे रोज जावं लागेल. आता हे कसं? एखादी व्यक्ती, एखादा मुलगा समजा त्याला सकाळी पहाटे 5ला उठून तो जिमला जातो. एकही दिवस सुट्टी न घेता ऊन, वारा, पाऊस, आजारपण काही असलं तरी तो 90 दिवस रेग्युलर जर गेला जिमला, तर 90 दिवसानंतर त्याला उठण्यासाठी अलार्मची गरज पडेल का हो मॅडम? नाही. का? कारण त्याला सवय लागली. त्या सवयी आपण बदलू शकतो, कारण वाईट सवयी आपोआप येतात, चांगल्या सवयी लावाव्या लागतील. याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. पण आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, म्हणजे आता हे सायकियाट्रीमध्ये पण प्रूव्ह झालंय, की आपल्या एक केमिकल हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स असतो. सेरोटोनिन कमी असतं, एंडोर्फिन कमी असतं. त्यामुळे आपण स्किझोफ्रेनिया किंवा बायपोलर असे बघतो. ओसीडी. तर अशा वेळेला फक्त तुम्ही सबकॉन्शियसला सांगितलं म्हणून ते पुरेसं नाही ना. म्हणजे एक पूरक उपचार म्हणून आहे. पण तुम्हाला कुठेतरी तो इम्बॅलन्स आहे, तो तुम्हाला सेट करायला लागेल ना? जर सुरुवातीचा फर्स्ट लेवल असेल, फर्स्ट सेकंड लेवल असेल, तर OCD सारखे आजार बऱ्यापैकी आपण त्यातून बाहेर पडू शकतो. अमरावतीवरनं माझ्याकडे एक BMS डॉक्टर आल्या होत्या, मी शक्यतो नाव घेत नाही कुठे. त्या आल्या होत्या. त्यांची हात धुवायची सवय होती. म्हणजे कुठेतरी हात लागला, कारण काही मलमपट्टी केली, काय लागली, तर हाताला काहीतरी जंतू लागले असतील. तर त्या कंटिन्यू हात 1दा, 2दा, 3दा नंतर त्यांची सवय एवढी वाढली, की ते 501 वेळा हात धुवायचा. म्हणजे तोपर्यंत आणि मोजायच्या मेन म्हणजे 501 वेळा झाल्यानंतर त्यांचा हात धुणं थांबायचं. असं दिवसातून 5-6 वेळा करायचे, 8-10 वेळा करायचे. जेव्हा त्यांना वाटायचं. जेवण झालं, हात धुवायचे, परत 501 वेळा धुवायचे. तर त्या माझ्याकडे आल्या होत्या. ट्रीटमेंट घेतल्यानंतर, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही प्रचंड सकारात्मक बदल झाले आणि म्हणजे त्यांची फॅमिली पुन्हा मला खास भेटण्यासाठी आली होती, की सर तुमचे उपकार. म्हटलं सर उपकार नाही, हे प्रत्येकामध्ये आहे. फक्त मी त्याची तुम्हाला जाणीव करून दिली आहे ना. आणि कोरोनानंतर तर ह्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. OCD म्हणा, स्किझोफ्रेनिया म्हणा, म्हणजे संशयवृत्ती कळत नकळत, आईवडिलांवर संशय घेणं, घरातल्या लोकांवर संशय घेणं. अशी केली केस तुम्ही हँडल? अशा बऱ्याच केसेस आहेत. तर रोज एक तरी केस आहे. OCDची एक तरी असतेच. स्किझोफ्रेनियाची 1-2-3 दिवसातून एखादी केस असतात. निगेटिव्हिटी, डिप्रेशन, टेन्शन ह्या तर रोजच असतात. आता म्हणजे आपण सबकॉन्शियस प्रोग्रामिंग करून काय काय करू शकतो, हे मी सांगण्यापेक्षा आत्तापर्यंत आपण सगळ्या ग्रंथांमध्ये याच्यामध्ये सगळीकडे ऐकलंय, पाहिलंय, वाचलंय, पण त्याचा आपल्याला यूज करता येत नाही. इथे प्रॉब्लेम आहे. नॉलेज नॉट यूज इज गार्बेज. आज मी तुम्हाला सांगणं गरजेचं नाही आहे, की तुम्ही सकाळी लवकर उठा, योगा करा, हे तुम्हाला सांगण्याचं. तुम्हाला सगळं माहिती आहे, नॉलेज आहे, पण त्याचा तुम्ही वापर करत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही. नॉलेज नॉट इज पॉवर, इम्प्लिमेंटेशन इज पॉवर, है ना. हे सगळ्यात महत्त्वाचं. नॉलेज तर सगळ्यांकडेच आहे. आज मोबाईल आहे, तुमच्याकडे Google आहे, YouTube आहे, तर नॉलेज सगळ्यांकडे आहे. हां, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नसेल, तर हिप्नोथेरपीद्वारे तुम्ही तुमच्या चुकीच्या सवयी बदलून चांगल्या सवयींकडे तुम्ही प्रस्थान करू शकता. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.